मौजे अमृतवाडी तालुका तुळजापूर येथे काही दिवसांपूर्वी विद्युत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी धनधान्य शेतकऱ्यांशी संगनमत करून व चिरीमिरी घेऊन इतर शेतकऱ्यांची वीज जोडणी पूर्वकल्पना न देता किंवा कोणतीही लेखी नोटीस न देता तोडून टाकली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे पिकाचे आर्थिक नुकसान झालेले आहे। त्यामुळे विद्युत महावितरण कर्मचाऱ्यावर फौजदारी कारवाई करून झालेली आर्थिक नुकसान भरून द्यावे अशी विचारणा केला असता विद्युत महावितरण अधिकारी हे उडवाउडवीची उत्तरे देऊन शेतकऱ्यांची पळवणूक करत आहेत। मी अमृतवाडीचा रहिवासी आहे आणि आपल्या शेतात राहतो मी। माझी लहान लहान लेकरांची लाईट बंद केलेली आहे वरनं। मग एमएससीबीनं त्याची सोय करावी काय आहे ती। 2 महिने झाले लाईट बंद आहे आणि पीक वाळून चाललं, आमची बागाची नुकसान झाली। लाईट कुणी कट केली ह्याचा अंदाजच लागणं गेलाय की त्यासाठी आपण साहेबाकडे गेलो, साहेबांनी त्याची काय चौकशी करावी लागली। होय 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 म्हणावली, पण काय त्याचा निर्णय लावून गेले। आम्ही आता शेतात राहतो, संध्याकाळी चोर यायला लागली, ती लाईट नाही, लहान लहान लेकरं आहे, ती काय झालं केलं तर काय करायचं आम्ही इथे शेतात। यासाठी आपण ऑफिसला गेलो, अर्ज दिलाय, चौकशीचा करताव म्हणा ते आता अर्ज देऊन बी 15 दिवस व्हायला लागले, तरी बी अजून काय त्याचा जोडण्याचं बी काय नाही आणि चौकशी बी काय नाही। यासाठी आपलं तुम्हाला तर बोलावं म्हणून आम्ही आपलं बोललो। असं पिकाची नुकसान झाली, बागाची नुकसान झाली आहे, बरं राहण्याची सोय आहे, इथं लेकरं लहान लहान आहे, ती आई वडील आहे, इथं म्हातारं आहे। आणि त्यातून मध्ये आई आमची आजारी असताना सुद्धा लाईट आम्ही जोडायला गेलो, पवार साहेबाला बोललेलं तरी सुद्धा जोडू दिली नाही त्या टायमाला शेतकऱ्यांनी तिथल्या। आणि आम्ही आणली म्हणली लाईट स्वतः, आणि तुझा काय संबंध नाही इथं जोडण्याचा म्हणली। मग आई आजारी असताना सुद्धा यांनी जोडू दिलं नाही म्हणल्यावर मग दंडशाही मानाचं का काय म्हणायचं, प्युअर डिमांड असतेली झालं तर 10-11 एवढी सुद्धा नसते, पण आता चालते त्या मोटरी तिथं 20-25 10च्या वरी चालते आता सध्या। 300 मोटरी चालवायच्या, बाकीच्या सगळ्याचं कनेक्शन कट केलेलं आहे त्यांनी। मग ते नेमकं आम्ही केलं नाही म्हणते, ते आम्ही केलं नाही, मग आता नेमकं काय झालं ते कळच नाही गेले। त्याचा उलगाडा करून आपलं आमची लाईट चालू करून द्या, दुसरं काय नाही आमचं। दोषीवर कडक कारवाई करावी आणि आमची नुकसान झालेल्याची काय तर त्याची चौकशी करावी लागेल।